इम्पॉर्टंट जे काही फॉर्म्युलेज आहेत किंवा जे काही लॉजिकेट्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते पुढे जाऊन तुम्हाला सगळ्यांना यूज येणार आहेत. सो प्लीज अजिबात हलगर्जीपणा करू नका आणि मॅम बोलतात त्याच्याकडे थोडं तरी लक्ष द्या. आणि सिरियसली मी पण घरी जाऊन थोडा अभ्यास नव्हते करायचे, बट हां क्लासमध्ये लक्ष असेल ना तर तुम्ही यू कॅन क्लिअर इलेक्ट्रॉनिक्स असं इझी. सो इलेक्ट्रॉनिक्स खूप इम्पॉर्टंट आहे, थोडंसं लक्ष द्या, व्यवस्थित अभ्यास करा त्याचा. पुढे जाऊन मोठे मोठे लॉजिक्स असतात ते तुम्हाला याच्यावरून सॉल्व्ह करायचे आहे. सो राईट नाव आय एम डुईंग एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग. तर त्याच्यामध्ये ना बेसिक सिस्टम्स, एअरक्राफ्टचे जे काही बेसिक सिस्टम आहेत ना त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सवरती बेस्ट आहेत. तर तुम्हाला हे सांगायचं की इलेक्ट्रॉनिक्स असं नाही की कोणत्या फील्डमध्ये यूज नाही होत, तर सगळीकडे इलेक्ट्रॉनिक्स यूज होत आहे. प्लीज इलेक्ट्रॉनिक्सवरती लक्ष द्या. आणि असं नाही फक्त इलेक्ट्रॉनिक्स करा, फिजिक्स केम सगळं इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तर बिलकुल असं बोलू नका 11-12 आहे ठीक आहे टाइमपासमध्ये घालवले असं करू नका. नेक्स्ट इयरमध्ये तुम्हाला खूप स्ट्रगल्स आहेत. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मी माझ्या 11-12 नंतर लिटरली ती इलेक्ट्रॉनिक्सची बुक रटत होते, बिकॉज मला जास्ती इम्पॉर्टंट कळलं नव्हतं 11-12 मध्ये. बट मी जसं 11-12 पार केलं ना त्याच्यानंतर मला कळालं की इलेक्ट्रॉनिक्स किती इम्पॉर्टंट आहे. अँड आय वॉज रिअली फिलिंग प्राऊड की आय वॉज एबल टू आन्सर एव्हरी क्वेश्चन. जिथे क्लासमध्ये मला कोणत्याही मुलाला आन्सर येत नव्हतं देअर आय वॉज एबल टू आन्सर माय क्वेश्चन. तर प्लीज 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 आय रिक्वेस्ट यू ऑल की सगळ्या सब्जेक्ट्सवरती ॲटलिस्ट क्लासमध्ये तरी लक्ष द्या. इव्हन तुम्ही घरी अभ्यास करत नसाल असाल आय डोंट नो, मी तर नव्हते करत जास्ती. बट हां इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रॉनिक्स, नॉट ओनली इलेक्ट्रॉनिक्स, मॅथ्स, फिजिक्स ऑल्सो अँड केमिस्ट्री ऑल्सो. लक्ष द्या आणि नीट अभ्यास करा. ऑल द बेस्ट एव्हरीवन.